नमस्कार, मी मधुरिमा आणि आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत मुंबई युनिव्हर्सिटीचं एक नोटिफिकेशन आलेलं आहे आणि येस हा पेटचा सीझन सुरू असल्यासारखा आहे की बामूची पेट झाली, त्यानंतर आपली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पण पेट झाली आणि आता तुम्हाला चान्स आहे युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईच्या पेट देण्याचा. सो ही जी युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईची पेट आहे त्याचं नोटिफिकेशन आलेलं आहे. बघूया डिटेल्स काय आहेत. ह्यांची जी ऑनलाईन लिंक आहे ती ओपन झाली 6 ऑक्टोबरला. आज आहे 10 तारीख. आणखी तुम्हाला वेळ आहे, तुम्ही फॉर्म भरू शकतात. ऑनलाईन लिंक विल बी क्लोज 26 ऑक्टोबर 2021 म्हणजे 26 ऑक्टोबरला लास्ट डेट आहे. तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतात रात्री मिडनाईट 12 वाजेपर्यंत. लास्ट डेट ऑफ ॲक्सेप्टन्स ऑफ द ॲप्लिकेशन इज द 26 ऑक्टोबर 2021. आता ही जी काही पेट आहे ही युनिव्हर्सिटीची पेट आहे, मग त्याच्यासाठी हे पर्टिक्युलर वेबसाईट त्यांनी दिलेली आहे. सो ही जी वेबसाईट आहे त्यावरती जायचं आहे, त्यांचा फॉर्म दिसेल, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे आणि ऑबियसली पेमेंट करायचं आहे. जे ओपन जनरल कॅटेगरीजचे आहे त्यांच्यासाठी फी आहे 1000 रुपीज. बाकीच्या काही रिझर्व कॅटेगरीज आहेत जसं SC ST VJNT SBC OBC आणि EWS ह्यांची फी आहे 500 ओनली. आता ह्यामध्ये सिलेबस काय असणार आहेत पेटच्या ह्या एक्झाममध्ये, तर पेट सिलेबस इन द डिफरंट सब्जेक्ट्स आर अपलोडेड ऑन द युनिव्हर्सिटी वेबसाईट. जसं की ही वेबसाईट दिलेली आहे तिथे तुम्ही बघू शकतात आणि सब्जेक्टचा जो सिलेबस आहे तो ॲनेक्झर 2 मध्ये दिलेला आहे. ठीक आहे. सो सिलेबस ऑलरेडी त्यांनी अपलोड केलेला आहे. काही नाही, ह्या ज्या काही पेट एक्झामिनेशन असतात ना कुठल्याही विद्यापीठाच्या तुम्ही कन्सिडर करा, ह्या सगळ्या पेटमध्ये तुमचं UG आणि PG ह्यांचा सिलेबस असतो. बेसिकली त्याच्यामध्ये तुम्हाला मॉलिक्युलर बायोलॉजी आलं पाहिजे, जेनेटिक्स आलं पाहिजे किंवा त्याच्यामध्ये काही इकॉलॉजीचे क्वेश्चन्स विचारतील. पर्टिक्युलरली काय होतं की तुमची ब्रांच फॉर एक्झाम्पल मायक्रोबायोलॉजी आहे, तर मग मायक्रोबायोलॉजीशी रिलेटेड क्वेश्चन्स विचारतात. मग त्यामध्ये ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन, रेग्युलेशन जसं मोल बायोचे काही क्वेश्चन्स असतील किंवा काही मेडिकल मायक्रोबायोलॉजीशी रिलेटेड क्वेश्चन्स असतील, काही अप्लाइड मायक्रोबायोलॉजीशी रिलेटेड क्वेश्चन. तसंच तुमची जी पर्टिक्युलर फील्ड आहे जसं कोणाचं झुलॉजी असेल, प्लांट असेल, तर त्यांचा PGचा जो सिलेबस आहे ना तो सिलेबस इथे विचारला जातो. ठीक आहे. सो कुठली पेट कन्सिडर करा. तर ह्याचा पण तुम्ही एकदा जर सिलेबस चेक केला ना युनिव्हर्सिटीच्या ह्या वेबसाईटवरती www.mu.ac.in तर तुम्हाला तो सिलेबस मिळून जाईल. इथे त्यांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारचं ऑफलाईन तुम्हाला फॉर्म स्वीकारले जाणार नाही आहेत. So every candidate ensure that he or she eligible all respect as per the eligibility condition mentioned in the annexure 1 मध्ये त्यांनी eligibility condition दिलेल्या आहेत. त्या कंडिशन्स जर तुम्ही फुलफिल करत असाल तरच तुम्ही इलिजिबल आहे आणि त्यांनीच काय करायचं आहे, फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. ऑनलाईन लिंक फॉर द सबमिटिंग पेट ॲप्लिकेशन विल बी क्लोज्ड ॲट द मिडनाईट. जसं मी तुम्हाला सांगितलं की मिडनाईटला त्यांचा फॉर्म बंद होतील सबमिट होणं. ठीक आहे. हॉल तिकीट तुमचे ऑनलाईनच मिळून जातील. कॅन्डिडेट्स अपेअरिंग फॉर द फायनल इयर किंवा सेमिस्टर ऑफ द मास्टर्स डिग्री प्रोग्राम ॲज द केस मे बी द कन्सर्ड subject shall be allowed to appear for the online PATE 2021. So however the result of PATE 2021 of such a candidate shall be valid only if they become otherwise eligible for the admission to the PhD प्रोग्राम. म्हणजे असे स्टुडंट्स ज्यांचं MSCच्या फायनल इयरला आहे, ज्यांचा रिझल्ट आता 2021 मध्ये येऊन जाईल, तर ते स्टुडंट इलिजिबल आहेत, म्हणजे तेही फॉर्म भरू शकतात ह्या विद्यापीठाचा. फीज कुठल्याही केसमध्ये तुम्हाला रिटर्न दिली जाणार नाही. कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू रेफर द युनिव्हर्सिटी वेबसाईट. प्रत्येक कॅन्डिडेटला त्यांनी सांगितलेलं आहे की सगळ्या टाईपच्या इन्फॉर्मेशनसाठी दुसऱ्या कुठल्याही वेबसाईटवरती जाऊ नका, युनिव्हर्सिटीच्याच वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे आणि कुठल्याही प्रकारचं तुमच्यासोबत पर्सनल कम्युनिकेशन केल्या जाणार नाही. So PET will be an eligibility condition to apply for the admission of the PhD program. However, it shall not ensure such admission for the PhD program. Re-evaluation किंवा फोटो कॉपीची जी आपली युनिव्हर्सिटीच्या एक्झाम असतात त्याची फोटोकॉपी वगैरे आपण मागून घेतो, तशा कुठल्याही प्रकारची इथे पद्धत नाही आहे. द एक्झॅक्ट डेट अँड टाईम ऑफ द ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम विल बी अनाउन्स शॉर्टली ड्यू इन द कोर्स. सो अशा प्रकारचं हे नोटिफिकेशन आहे पेट एक्झामचं. आता तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला जायचं आहे त्यांच्या वेबसाईटवरती गेल्याच्या नंतर तुम्हाला फॉर्म दिसेल, तो फॉर्म फिलअप करायचा आहे. ते पर्टिक्युलर मनीज जे आहेत ते फिल करायचे आहेत. ॲनेक्झर 1, 2 एकदा रीड करून घ्या व्यवस्थित. आणि दुसरी गोष्ट त्यांचा सिलेबस एकदा चेक करा.
सिलॅबस जो आहे त्यावरतीच MCQजमध्ये क्वेश्चन विचारतात. म्हणजे मी जेव्हा मुंबई युनिव्हर्सिटीचे पेट क्वालिफाय झाले तेव्हा दोन्ही पॅटर्न होते त्यांच्याकडे. 50% MCQचा पॅटर्न होता आणि 50% रिटर्नचा होता. म्हणजे पर्टिक्युलर क्वेश्चन देतील रेग्युलेशनचे वगैरे आणि मग ते रिटर्नमध्ये लिहायचे होते. आता पूर्ण MCQज पॅटर्न आलेला आहे. तर MCQज पॅटर्नमध्ये तुम्ही ही एक्झाम देऊ शकतात. सो आणखी इझी झालेलं आहे. ज्या तुमच्या UGच्या PGच्या नोट्स असतील ते एकदा रिवाईज करा. पर्टिक्युलरली काही स्पेसिफिक टॉपिक जसं मी आता सांगितलं मोल, बायो, जेनेटिक्स वगैरे हे टॉपिक्स व्यवस्थित क्लिअर करा आणि मगच एक्झामला जा. डेफिनेटली तुम्ही क्वालिफाय होणार. आणि येस, आता ह्याची पुढची प्रोसिजर कशी असणार आहे तर ह्याच्या पुढच्या प्रोसिजरमध्ये तुम्हाला कॉलेजेस शोधायचे आहेत जिथे सेंटर आहे. मग त्या सेंटरला कुठले गाईड आहेत, मग त्या गाईडला कॉन्टॅक्ट करायचा आहे. गाईडकडे वॅकन्सी आहेत का, आणि मग असेल तर मग तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये त्या पर्टिक्युलर गाईडचं नाव मेन्शन करू शकतात. सो अशा टाईपची ही एक प्रोसिजर आहे. जवळपास सगळ्याच विद्यापीठाची अशीच प्रोसिजर आहे की तुम्हाला सेंटर सर्च करायचं आहे, गाईड सर्च करायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला वॅकन्सी आहेत का. तर तुम्ही जेव्हा फॉर्म भरता तेव्हा गाईडचं नाव मेन्शन करू शकतात, किंवा काही युनिव्हर्सिटीमध्ये नाव मेन्शन करायचं नाही आहे. डायरेक्टली ते इंटरव्ह्यू घेतील आणि मग ती जी RRC कमिटी आहे तीच डिसाईड करेल की ह्या कॅन्डिडेटला कुठे पाठवायचं आहे. सो जर तुम्हाला कन्व्हिनियंट असेल तर तुम्ही पुणे विद्यापीठाचा फॉर्म भरू शकतात आणि अप्लाय करू शकतात. सो ऑल दी बेस्ट आणि करा अभ्यास. जे काही अपडेट्स येत राहतील बाकीच्या युनिव्हर्सिटीच्या पेटच्या बाबतीत, PhDच्या बाबतीत, तर ते मी देत राहील. थँक्यू सो मच.